मुंबई में पत्रकार परिषद के दौरान शिवसेना यानी कि उद्धव गट के सांसद संजय राउत ने भाजपा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ईडी और महायुति सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा दल बदल की राजनीति कर रही है और अपने पुराने कार्यकर्ताओं को अनदेखी कर रही है। साथ ही लाड़की बहन योजना, ईडी की कार्यवाही और सरकार की नीतियों पर भी सवाल उठाते हुए उन्होंने कई गंभीर आरोप लगाए हैं, जिससे राज्य की सियासत में एक बार फिर हलचल तेज हो गई है। आइए सुनते हैं उनका विस्तृत बयान। बघा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे। प्राजक्तनपुरे काल मागची निवडणूक भाजप विरुद्ध लढले, त्याच्या आधी लढले, वर्षानुवर्ष लढले। आता प्राजक्तनपुरे यांना भारतीय जनता पक्षाने पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत। मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? कर्डिले आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय। आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा काही मर्यादा आता पाळल्या पाहिजेत। स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदार आहेत सतरंजा उचलण्याच्या, चहाच्या कप वगैरे द्यायच्या आलेल्या पाहुण्यांना। प्राजक्तनपुरे असतील किंवा अन्य कोणी असतील, मी कालच म्हटलं त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली पाहिजे अशा लोकांना। त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन। लखाने जे आहे हे जन्मजात आरएसएसचे, जन्मजात आरएसएसचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत आरएसएसला ताकद देणारे असे ते सद्ग्रस्त आहेत। त्याच्यामुळे तर आश्चर्यकारक काय, म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं। महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं। तेव्हा हे लखाने जे आहेत ना, ते काय काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत। विदर्भात आरएसएसचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानेंचं नाव आहे। मग आरएसएस आणि भाजपमध्ये काय, तुम्ही जर अभ्यास केला पाहिजे सामाजिक, राजकीय। आरएसएस आणि भाजप वेगळे आहेत का? प्रत्येक भाजपाचा मूळ माणूस आरएसएसचाच आहे ना। अरुण लाखानी जर आरएसएसचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत। संघटनाच आहे ना, मदर बॉडी आहे, फादर बॉडी आहे संघटनाच। आता आमचे लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवार देतो, याचा अर्थ असा आहे ते शिवसेनेचे काम करणारे लोक आहेत, शिवसेनेच्या संघटनात्मक कामात गुंतलेले लोक आहेत। आरएसएस म्हणजेच भारतीय जनता पक्ष, वेगळं काय? बघा, भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं काहीच नाहीये। देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं काय आहे? पश्चिम बंगाल मधला मुख्यमंत्री हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आहे। आसामचा मुख्यमंत्री हा पूर्णपणे काँग्रेसचा आहे। तुम्ही देशभरातले जवळजवळ सर्वच मुख्यमंत्री आणि मंत्री पाहिले, महाराष्ट्रातले पाहिले, एक देवेंद्र फडणवीस आणि 3-4 लोक पाहिले, तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये बहुसंख्य लोक एकतर शिवसेनेकडून गेलेले आहेत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत। राधाकृष्ण विखे पाटील आयुष्यभर काँग्रेसने त्यांना दिलं। तुम्ही नावं घ्या, मी तुम्हाला आत्ता सांगतो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भारतीय जनता पक्ष आहे। हे काँग्रेस मुक्त भारताची घोषणा त्यांनी केली होती मोदींनी। काँग्रेस मुक्त भारत 100 पिढ्या जरी भाजपच्या उतरल्या तरी त्यांना काँग्रेस मुक्त भाजप करता येणार नाही। उलट मोदींनी भारतीय जनता पक्षाची काँग्रेस युक्त भाजप केलेली आहे, काँग्रेस युक्त भाजप। त्या अधिकाराचा काय संबंध आहे? आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी नरेंद्र मोदी यांची भूमिका होती, अधिकारांचा काय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय? नरेंद्र मोदींची भूमिका होती की आम्हाला तुरुंगात टाकावं, अमित शहाची भूमिका होती आम्हाला तुरुंगात टाकावं, देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती आम्हाला तुरुंगात टाकावं। अधिकारी आदेशाचं पालन करतात। आता 80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील, काही कोटी रुपये। याचा अर्थ निवडणुकीसाठी
अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले. आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत. नामुष्की आहे. आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले ते अपात्र ठरले असतील. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी.